मस्त आंबट गोड चवीचं पन्ह तयार झालेलं आहे। उन्हाळा सुरू झाला की बाजारात मस्तपैकी कैऱ्या यायला लागतात आणि आमच्या घरात पन्ह करायची सुरुवात होते। 2-3 दिवसापूर्वी काय झालं, मी पन्ह पित होते आणि तुम्हाला सांगू का, मी वाचन करते ना, त्याचा फायदा मला माझं पन्ह पिता पिता असा डोक्यात विचार आला की आपण हे पन्हामध्ये किती रस आहेत। तर मी त्याचं मोजले की त्यामध्ये पण्यामध्ये किती रस आहेत। हे पण्यामध्ये आपण षड्रस असतो आणि जो आपल्या शरीराला आवश्यक असतो। षड्रस आपल्या शरीरात गेल्यामुळे वात पित्त कफ आपला संतुलित राहतो, पोटाला थंडावा मिळतो, उन्हातनं येतो आपल्याला खूप गरम होतं आणि मग काहीतरी थंड प्यावंसं वाटतं। हे पन्ह पिलं तर पोटाला थंडावा पण आहे आणि बेनिफिट पण आहे। आज मी प्रथमच ही माहिती आजपर्यंत कोणीही सांगितलेली नाही, पण वाचनामुळे माझ्या डोक्यात हा विचार आला आणि हे षड्रसाची माहिती मी तुम्हाला देण्यासाठी आज हाच पण्याचा व्हिडिओ बनवणार आहे। तर हे षड्रसाचं पन्ह तुम्ही नक्की बनवायचंय। व्हॉट्सअपवर मला एक लेख आला की एका वयस्कर बाईला उष्माघाताचा खूप त्रास व्हायला लागला। मग ती बिचाऱ्या झोपून राहिली, घरचे फार अतिशय अस्वस्थ झाले, मग त्यांना थोडं थोडं पाणी देऊ लागले। त्यांनी तर बिछानाच धरला, त्या बाथरूमला सुद्धा उठेना। मग त्यांना ऍडमिट करण्याची तयारी सुरू झाली। तेवढ्या सुनेनी काय केलं, वाटीमध्ये थोडंसं पन्ह आणलं आणि चमच्याने त्या वयस्कर ज्या व्यक्ती होत्या त्यांना थोडं थोडं पाजलं। थोडं पाजल्यामुळे त्या थोड्याशा फ्रेश झाल्या आणि त्या पन्ह पित राहिल्या। मग त्यांनी अजून थोडं असं करता करता एक छोटा कप भर त्यांनी पन्ह त्यांना पाजलं आणि अहो काय, थोड्या वेळामध्ये त्या महिला बिछाण्यावर उठून बसल्या आणि अजून थोड्या वेळाने स्वतःच उठून वॉशरूमला गेल्या। म्हणजे ते पन्ह घेतल्यावर त्यांचा उष्माघात किती कमी झाला आणि त्यांना एनर्जी मिळाली। सांगायचं तात्पर्य काय की हे पन्ह पिल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये छानपैकी एनर्जी मिळते। चला तर उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारं हे पन्ह कसं बनवायचं ते आज आपण प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये पाहूयात। कैऱ्या आणल्या की मी पाण्यामध्ये भिजवून ठेवते। 2-3 तास भिजल्या की मग तो तोंडाचा चीक ढिल्ला होतो आणि आपल्याला असं व्यवस्थित तो काढता येतो। यातल्या 4 मोठ्या कैऱ्यांचं मी पन्ह बनवणार आहे। कैऱ्या उकडण्यासाठी येथे मी स्टीलचा कुकर घेतलेला आहे। पिण्याचं स्वच्छ पाणीच आपल्याला तळाला घ्यायचं आहे थोडंसं, आणि या स्टीलच्या भांड्यामध्ये मी कैऱ्या ठेवणार आहे। अशाच कैऱ्या का ठेवणार नाही, तर कैऱ्या खाली एखाद्या वेळेस चुकून खाली लागू शकतात, म्हणून आपल्याला भांड्यामध्येच कैऱ्या ठेवायच्या आहेत। कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। शक्यतो कडक कैरी पाहून घ्यायची, पण थोडी पिकलेली असेल तरी ती कैरी पन्ह्यासाठी चालू शकते। आंबट कैरी पन्ह्यासाठी उत्तम आहे। मीडियम गॅसवर आपण 4 शिट्ट्या घेऊयात आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा आहे। कैऱ्या आपल्याला थंड झाल्यावरच कुकर खोलायचा आहे। जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर नसेल आणि ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर तळाला पाणी घालून स्टँड ठेवून त्यावर असं हे स्टीलचं भांडं ठेवून यामध्ये कैऱ्या ठेवून त्या उकडायच्या आहेत। त्या तुम्ही जर ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये असंच उकडल्या तर त्या कैरी कळक होते, म्हणजे त्याची चव बिघडते। तर कधीही आंबट पदार्थ शिजवताना ॲल्युमिनियम किंवा पितळ किंवा तांब्याच्या भांड्यात असंच शिजवू नये, असं स्टीलचं भांडं वापरावं। हे पहा, कैऱ्या छानपैकी उकडलेल्या आहेत। आता इथं महत्त्वाचं म्हणजे मी कैरीचं सालीसहित ह्या कैऱ्या उकडून घेतलेल्या आहेत। स्टेनलेस स्टीलचा कुकर असल्यामुळं त्यातलं हे खाली गेलेलं पण पाणी आपण हे पाण्यासाठी वापरू शकतो, कारण आपण त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर केलेला आहे। कैऱ्या एका ताटात काढून आपल्याला कैरीचं गर काढून घ्यायचं आहे आणि हा सालातला गर हलक्या हाताने आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे। आता महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या कैऱ्यांचे प्रकार येतात, त्या कमी जास्त आंबट असतात, तर त्या प्रमाणात आपल्याला यामध्ये गूळ वापरायचा आहे। गुळाचंच पन्ह केलं जातं। आता हे आपण सालीसहित कैरी का उकडली, कारण कैरीच्या सालीमध्ये कडसर आणि तुरट गुणधर्म असतात आणि ह्या 2 रसांची आपल्याला गरज असते, पण पन्ह पिताना ते आपल्याला जाणवत नाही। सालींचं गर मी व्यवस्थित पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। आता आपण या कोयांचा गर काढून घेऊया। आता इथे बऱ्याच वेळा आंब्याला खूप दशी असते म्हणजे तूस असतात, तर तो दशी आंबा असला तर खूप तूस येतात पण्यामध्ये। अशा वेळेस तो गर तुम्ही गाळणीने गाळून घेतला तरी चालतो। आमच्याकडे थोडासा गर युक्त पन्ह सगळ्यांना आवडतं, म्हणून मी शक्यतो असा गर मोडत नाही आणि असंच पन्ह बनवते। पण दशी असल्यावर मात्र तुम्हाला हे नक्कीच गाळून घ्यावं लागेल। शिवाय कैरी शेपट आहे का हे पण पाहणं महत्त्वाचं असतं। आता बऱ्याच जणांना शेपट कैरी म्हणजे काय हे माहीत पण नसेल। पूर्वी मी लहानपणापासून ऐकते कैरी शेपट आहे का, आम्ही पाहायचो। शेपट म्हणजे काय, शेपूसारखा एक त्याला वास येतो, त्याला शेपट कैरी म्हणतात आणि मग ती स्वादाला
चांगली लागत नाही. जर आपल्याला वास घेऊन पाहायचा की शेपट कैरी आहे का, तर ती कैरी वापरात घ्यायची नाहीये. जास्त आंबट असतात किंवा काही कैऱ्या कमी आंबट असतात, तसं आपल्याला गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. आणि जर तुम्हाला डायबेटीस लोकांसाठी जर पन्ह प्यायचं असेल तर तुम्ही फक्त सैंधव मीठ टाकून आणि कमी आंबट असलेली कैरी घेऊन तुम्ही हे पन्ह पिऊ शकता. आणि तुम्हाला जर गूळ टाकून किंवा धाग्यावाली खडी साखर टाकून पन्ह प्यायचं असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्कीच घ्या. बिगर गुळाचं पन्ह बनवायचं असेल तर तोतापुरी कैरीचा तुम्ही वापर करू शकता. गरदार पल्प आपला निघालेला आहे. आता यामध्ये मी जी नेहमी भाजीची वाटी दाखवते ती साधारण 1.25 वाटी मी गूळ यामध्ये घेतलेला आहे. गूळ आपल्याला बारीक करूनच घ्यायचा आहे आणि सुरुवातीला कमीच गूळ टाकायचा आहे. जर फार आंबट वाटलं तर मागून आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करू शकतो. जाड बुडाच्या पातेल्यामध्ये हे सर्व बॅटर मी काढून घेत आहे. थोडं पाणी घेऊन मी ह्या कैऱ्या व्यवस्थित धुवून घेत आहे, म्हणजे राहिलेला कैरीचा गर पण निघतो. थोडंसं पाणी घेऊन या दोन्ही भांड्यात हेसळून आपण हे पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. आपल्याला सुरुवातीलाच फार पातळ बॅटर बनवायचं नाहीये. पळी चमचा घेतलेला आहे आणि पल्प आपल्याला खाली लागू द्यायचा नाहीये. गॅस आपल्याला गरजेप्रमाणे कमी जास्त करत राहायचा आहे. साधारण 1 चमचा सैंधव मीठ घेत आहे. अगदी थोडं साधं मीठ घेत आहे. आता आपले इथे आंबट, गोड आणि खारट हे 3 रस झालेले आहेत आणि सुरुवातीचे 2 रस असे 5 रस आपले यामध्ये आलेले आहेत. आता हे आपण असं खतखत शिजून घेतलं म्हणजे तुम्हाला जर हे 7-8 दिवस किंवा 15 दिवस पन्ह टिकवायचं असेल तर या पद्धतीने पन्ह बनवायचं आहे. आणि तुम्हाला लगेचच वापर करायचा असेल तर अशा पद्धतीने शिजवायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट गूळ घालून जसं हवंय तुम्हाला तसं पातळ करून तुम्ही हे पिऊ शकता. मी टेस्ट घेऊन पाहिलेली आहे. मला यामध्ये थोडासा गूळ कमी वाटतोय म्हणून मी गरजेनुसार अजून गूळ थोडासा घेतलेला आहे. बॅटर गरम असल्यामुळे गूळ विरघळून जातो. जसं मी सांगितलं तसं आम्हाला गरदार पन्ह आमच्याकडे सगळ्यांना प्यायला आवडतं. पण तुम्हाला हवं तर तुम्ही, मी आता हे पन्ह थंड करून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. जर कैरीला दशी असली तर ते सगळं हे पन्ह आपल्याला गाळून घ्यायचे, म्हणून अगोदर इलायची पावडर नाही टाकायची. आणि आता आपल्याकडे दशी वगैरे काहीच निघालेली नाहीये तर यामध्ये चवीला आपण इलायची पावडर टाकतोय. आता इलायचीमध्ये सुगंध पण आहे आणि एक तिखटपणा पण आहे. आता पहा, इथे 6वा रस आला तिखटपणाचा, म्हणजे आपल्याला षड रस जे आहेत ते या पणातनं मिळणार आहेत. षड म्हणजे 6 रस. आता हे पारंपरिक पद्धतीचं गरवाला आपण पन्ह सर्व करूया. गरजेनुसार माठातलं थंड पाणी घेऊन असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक केलेलं पन्ह घेऊया आणि त्यामध्ये पण माठातलं थंड पाणी घ्यायचं आहे. आंबट गोड पन्ह कसं झालं याची टेस्ट घ्यायची. मग गरज असेल तर आपल्याला त्यामध्ये गर मिक्स करायचं आहे. आता 3रा प्रकार दाखवतेय. थंड माठातलं पाणी घ्यायचं आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना घशामध्ये आंबट पदार्थ खाल्ला की घशामध्ये त्रास होतो. तर त्यासाठी आपण इथे मी पुदिन्याची पावडर केलेली आहे. आता तुम्ही मसाला पन्ह पण बनवू शकता आणि शिवाय घशात त्रास होऊ नये म्हणून थोडीशी चिमूटभरच आपल्याला मिरी पावडर यामध्ये घ्यायची आहे. थोडी पुदिना पावडर घ्यायची आहे. मिरी पावडर नसेल चालेल तर फक्त पुदिना सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता. ताज्या पुदिन्याची पाने, अगदी थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं आलं घेऊन आणि थोडं मीठ टाकून मी पेस्ट चांगली मऊ बनवली आणि आईस क्यूबच्या पॉटमध्ये टाकून असे आईस क्यूब बनवलेले आहेत आणि ते एका एअर टाईट डब्यामध्ये भरवलेत. हे पण चांगले 7-8 दिवस राहतात. त्यापेक्षा जास्त दिवस वापरायचे नाही, त्याचा पण वास यायला लागतो. म्हणजे हे मसाला पण पन्ह तुमचं तयार होतो. मिरी आणि इलायचीमुळे या पन्ह्याला एक तिखटपणा आलेला आहे, म्हणजे आपला 6वा रस पण आलाय. आपल्याला षड रसांची गरज असते, त्याच्यामुळे आपलं वात, पित्त, कफ संतुलित राहतं. म्हणून या पद्धतीने तुम्ही पन्ह जर केलं तर तुमच्या शरीरासाठी हे अतिशय हितकारक आहे. हे पन्ह तुम्ही फ्रीजमध्ये 7-8 दिवस ठेवून जसं लागेल तसं वापरू शकता. ही पुदिन्याची पावडर मी बनवलेली आहे. ताजा पुदिना आणून मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि सावलीतच 2 दिवस वाळवला. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तो पटकन वाळला जातो आणि अशी आपल्याला पावडर करून पाण्यामध्ये वापरा किंवा तुम्ही कोणत्या चाटमध्ये वापरा, दही वड्यामध्ये वापरा किंवा जलजिरा, लस्सी कशामध्ये तुम्हाला हवं तसं त्याचा उपयोग करता येतो. तर तुम्ही पण अशी पावडर बनवून ठेवा.
मी काय करते, पन्ह तयार झालं की त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकते, त्याची टेस्ट घेते आणि हे पन्ह मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवते. कारण आम्ही हे पन्ह 2-4 दिवसातच संपवणार असतो. जर तुम्हाला 2-3 दिवसात संपवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पातेलभर पन्ह करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं तरी पटपट आपल्याला पन्ह प्यायला घेता येतं. जर तुम्हाला टिकवायचं असेल तर पाणी घालून हे पन्ह उकळवायचं, पूर्ण थंड करायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे ते 8-10 दिवस टिकतं.